सगळ्यांनी. पाणी घ्या. सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. पाणी घेऊन बसायचंय आणि पाण्याची टेक्निक करायची आहेत. व्हर्टेक्स वॉटर आणि वॉटर अफर्मेशन करून घ्या. काही महत्त्वाच्या सूचना देते मी, की लिंक पहिल्यांदा मला चालू दिसतीये. काल मीटिंग चालू असते. आता ती कुठली होती बघितली नाही मी. काल पण चालू होती, आज पण चालू होती आणि एकंदर असं लक्षात आलंय, की दुपारी केव्हाही तुम्ही जॉइन करतात. चुकून होत असेल. त्या लिंकला जर क्लिक केलं गेलं मेसेज पाहताना, तर ती लिंक उघडतीये. तर मला आता कालपासून वाटायला लागलं, की ओन्ली ॲडमिन ठेवूयात आणि तुम्हाला मीटिंग सुरू केल्याशिवाय जॉइन करता आलं नाही पाहिजे. कारण अवेअरनेस नाहीये. लिंकला हात लागतोय आणि मला ती नावं येतात मेलमध्ये, की हे जॉइन झालेत आणि अलार्म पण येतो. तर बरोबर नाहीये असं. तर अवेअरनेसमध्ये राहा. ग्रुपवर चॅट सुरू करताय. अगदी काळजीपूर्वक ग्रुपला हँडल केलं पाहिजे. चॅट सुरू केलं की सगळे लोकं त्यात एंटर होतात. डिस्टर्ब होतं. बंद करता येत नाही तो. त्यामुळे मग आपण ग्रुप उघडल्यावर काय क्लिक करतोय, नकळत होतं हे. तर ते अवेअरनेस ठेवला पाहिजे. तरी लक्षात घ्या, सगळ्यांनी काळजी घ्या. नाहीतर मग लिंक फक्त सुरू केल्याशिवाय तुम्हाला जॉइन होता येणार नाही. आता अजून महत्त्वाचं म्हणजे आज अतिशय 4-5च लोकं वेळेत जॉइन होते. उशिरा जॉइन व्हायला काही हरकत नाहीये. पण काल मी ऑब्झर्व्ह केलं, अगदी शेवटपर्यंत जॉइन होत होते. म्हणजे मेंढपाळाच्या कळपात असल्यासारखंच वागताय तुम्ही, असं बरोबर नाहीये. एवढं उशीर व्हायचं काय कारण असतं? अलार्म लावा ना, 2दा लावा, 3दा लावा. आणि एवढा जर कंटाळा येत असेल वेळेत उठायला, तर उठू नका त्या दिवशी, आराम करा. असं काही नाही उठून ध्यान केलं पाहिजे. रेकॉर्डिंगनी करू शकता, स्वतःचं स्वतः करू शकता. उशिरा जॉइन होणं एक 10 मिनिटापर्यंत अंडरस्टँडिंग असू शकतं. पण शेवटी जॉइन होतात ते नाही मला समजू शकत. तर ते खबरदारी घ्या. कारण जे काही इथे चाललंय ते खूप वेगळं चाललंय. कुठंही न मिळणारं चाललंय. काल एक मॅडमचा फोन होता YouTubeवर बघून आणि कालचं आपलं जे ध्यान होतं दुसरं म्हणजे पहिलं पण नाही दुसरं थोडंसंच आहे रेकॉर्डिंग बघा त्याच्यात ध्यानात. तर त्या म्हणत होत्या, की खूप छान वाटलं मला जॉइन करून घ्या. 3-3 तास त्या साधना करतायत लक्षात घ्या. तर जरा रेकॉर्डिंग बंद करते. कारण आता ऐकतीलच ना. 3-3 तास साधना करत आहेत 3 ते 6 वाजता उठून. मग मी सहज विचारलं, "काय अनुभव?" "काहीच नाही" म्हणाल्या. "नाही सांगता येऊ शकत, काहीच नाही." मग मी म्हटलं, "अहो ध्यानाच्या वेळचे नाही म्हणत मी, कारण ध्यानाच्या वेळी अनुभव येतीलच असं काही नाही ना." ध्यानाचं जाऊ देत हो म्हटलं, ध्यानाच्या याला काही अनुभवलं पाहिजे आणि असं काही नाही. पण मला विचारायचा अर्थ असा आहे, की ध्यानानंतरच्या आयुष्यात काय बदल झाला? की आपण एवढं ध्यान करतो, मग आपल्याला आयुष्यात दिसतं शांतता, तटस्थता. काही जाणवली का तुम्हाला तटस्थता वगैरे? नाही म्हटल्या. 6 महिने करत आहेत. 6 महिने का 100 किती दिवस केलं. इतकं मला आश्चर्य वाटलं ना. हे आश्चर्य का वाटलं? तर 3 तास त्या करत होत्या ध्यान रोज. 100 किती दिवस केलं आणि तरी अनुभव नाही म्हटल्या. आणि इथे बसलं की अनुभव येतायत. आता नवीन लोकांना पण काल आपण बघितलं, येतायत अनुभव. मग किती अमूल्य चाललेलं आहे, किती दुर्मिळ चाललेलं आहे, किती अमेझिंग चाललेलं आहे. आणि मग मेंढपासारखं आपण वागायचं का? यायचं, जायचं, कधी पण उठायचं, आज आलं, उद्या नाही, परवा नाही. असं असतं का? नवीन लोकं इथे उठून बसतायत वेळेत. तर करू नका असं करायचं असेल तर. आणि मग फक्त शिवसाधकांनाही का ठेवले? सगळ्यांना नव्हतं का ठेवता येत? की शिवसाधक म्हणजे एक क्वालिटी हवी, एक दर्जा हवाय. पहिलं आपण शिकलो शिवसरोदय शास्त्रात, निर्मळ मन, निश्चल मन. बाकी सब मिट्टी है. निश्चल मन करायला नको का इथे? ध्यान सुरू झाले. बरं आठवड्यातून 2दा-3दाच असणार आहे. रोज नसणार आहे ते. मग कधी पण यायचं आणि कधी पण जॉइन करायचं का? नका ना करू तुम्ही जॉइन उठला नाहीत वेळेत तर. आराम करा. मला सुद्धा आज खूप कंटाळा आला होता. काल मी जवळ-जवळ 12 का 12:30 ला आणि मला सवय नाही.
उशिरा झोपायचे. खूपदा वाटलं, की नको टाकावं, कोणाला तरी घ्या म्हणावं. पण उठले मी. वेळेतच उठले. लोकं जॉइन होते 7-8 फक्त. मग नाही सुरू केलं. वाट बघत बसले, आवरत बसले. कालच्या ट्रॉफ्या वगैरे तशाच राहिल्या होत्या इथे. तर खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. काल आपण बघितलं अनुभवामध्ये जर बघायचं झालं, तर चक्राध्यान जे नुकतंच केलं 3 चक्रांचं, कोणाचं पूर्णही झालं नाही. तर ती ऊर्जा कितपत टिकलेली आहे, हे एक माझ्या मनात प्रश्न होता. बघूयात. आणि त्याचे इंडिकेशन्स काल मिळाले, की आपण फोकस किंवा आपण तंत्र मणिपूर चक्राचं केलं. मुद्रा मणिपूरची होती आणि मूलाधारला सुद्धा आपल्याला एनर्जी जाणवली. व्हायब्रेशन जाणवले. मांडीखाली व्हायब्रेशन्स म्हणजे मूलाधारच. आणि ॲक्टिंग अजूनही सुरू आहे चक्राध्यानाचं. तुम्ही लक्षात घ्या. अवयव तुमचे अजूनही जड वाटत असतील तुम्हाला. पिरॅमिडवरनं गेल्याचाही अजून ॲक्टिव्हेशन सुरू आहे. चक्राध्यानाचंही ॲक्टिव्हेशन सुरू आहे. कारण काल माझा गुडघा माझा दुखत नाही फारसा, पण विनाकारणच दुखत होता. मग माझ्या लक्षात आलं हे जे काही आपलं ॲक्टिव्हेशन सुरू आहे, ते अजून कार्य करतंय आणि कार्य करत असताना ते अवयव दुखले पण जातात. कारण काढून टाकलं जातं क्लिन्झिंग तिथे बांधलेलं. सगळ्या आपण मनाच्या वेदना, व्यथा, विचारांच्या व्यथा हे अजूनही सुरू आहे. कारण ऊर्जा खूप सुंदर येते आहे आणि त्या ऊर्जेमुळे आपण तिथे ते ॲक्टिव्हेशन केलं, की कार्य चांगलं वेळ राहतंय. कालच्याही ध्यानातून आपण एकदम स्टिल ध्यान करतोय आणि अफर्मेशन्स कमी आहेत. दणदण म्युझिक नाही, फ्रिक्वेन्सी जास्त नाहीये. तरी सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहेत. म्हणजे हे जे जनरेट झालं चक्राध्यानाने, पिरॅमिडनी, त्याला तेवत ठेवणं फार गरजेचं आहे. स्वयंभू ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःहून बसणं पण गरजेचं आहे. एकट्याने. ग्रुपमध्ये तर ग्रुपची एनर्जी असतेच असते. आपल्याला जी सपोर्टिंग ऊर्जा असते ती असतेच. पहाटेची अजून असते. पहाटेच्या ह्याला खूप आपल्याला चांगल्या ऊर्जा आजूबाजूला मिळतात. तसं 6 नंतर मिळत नाहीत. 5 नंतरही मिळत नाही. 5 नंतरचा ध्यानाचा इफेक्ट थोडा वेगळा. तर ह्या आपण उठल्याने डोळे नुसते मिटल्याने सुद्धा या ऊर्जा आपल्याला ग्रहण करता येतात. असं काही नाही की काय ध्यान केलंच पाहिजे. म्हणून उठायचं आणि डोळे मिटून बसायचं. व्हर्टिकल बसणं गरजेचं असतं. कारण मग ती चित्त शक्ती काम करून घेते. तुम्हाला कळवू द्यात, न कळवू द्यात. कारण एकदा कनेक्शन झालं तर ती ॲक्टिव्हेट होते. तर हे सगळं महत्त्वाचं लक्षात ठेवा आणि नवीन साधकांनी किंवा जुन्या साधकांनी सुद्धा तंत्र लिहायला शिका. डायरीमध्ये मी बरेच दिवस सांगते, की ध्यानतंत्रांची लिस्ट करा. तर ती एक लिस्ट करायला लागा. आता आज 3 दिवस झाले आपल्याला या ध्यानाचे. उरलेले दिवस मी घेणार नाही. शनिवार, रविवारी मनन चिंतन करा. लिखाण करा, की या ध्यानातून काय वेगळंपण जाणवलं. आता बऱ्याच जणांनी म्हणे, की चक्रध्यान मी केलं नाही. काय करण्याची गरज आहे? आधी किती वेळा ऑनलाईन केलेलं आहे. फरक लक्षात घेता आला पाहिजे. काय वेगळेपण आहे? आपल्याला गरजेप्रमाणे ध्यान प्रकार सिलेक्ट करता आला पाहिजे त्या वेळेला. आपल्याला ध्यान तंत्र लक्षात राहिली पाहिजे. गरजेप्रमाणे ध्यान तंत्र आपल्याला करता आली पाहिजेत. तर आपण जे काही तंत्र करतोय पहिल्यांदा जर बघितलं तर व्हर्टेक्स वॉटर, वॉटर अफर्मेशन दुसरं तंत्र. तिसरं तंत्र आपण श्वासावर लक्ष ठेवतो हे सुद्धा लिहिलं पाहिजे. कारण नंतर वेगळे-वेगळे ध्यान करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे. अधून-मधून आपण ते पण केलं पाहिजे. सवय लागली पाहिजे. मग श्वासावर लक्ष ठेवलं. आपण एक बंध बांधतोय आणि बंध बघितलं काल ऑटोमॅटिक पण लागला. किती सुंदर या गोष्टी होतायत आणि हे जे होतंय नाभीबंद ऑटोमॅटिक लागणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. आणि मॅग्नेटिक राहणं त्यात फील्ड राहणं, मॅग्नेटिक फील्ड टिकून राहणं, हे पण खूप महत्वाचं आहे. तर या केसमध्ये बारीक ऑब्झर्वेशन करा. आपण 1 मिनिटं लावायचं, एक थोडा वेळ लावायचा. जेवढं शक्य होईल तेवढं. काहींना सोडता येत नाही. म्हणजे ते फील्ड तयार होतंय. तर नाभीबंद लिहा, मूलबंध लिहा. हे जे आपण आता या ह्याच्यातून सुद्धा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं पण लिहा, की ओंकार आपण सोडतो त्या अवयवावर. पेन होत असतील तर ते लिहायचे तंत्र. फार तर ओंकाराची वेगळी लिहा, प्राणायामाची वेगळी लिहा तंत्र. मग हे ध्यानच तंत्र आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की काल गूढ जर बघितलं आपण
तर श्वासाचं काय-काय टप्पे आहेत. पहिल्यांदा सुषुम्ना झाली पाहिजे. ज्यांची सुषुम्ना होत नाही ते ध्यानात उतरत नाहीयेत. मग हे नाडी चेक करणं, श्वासाची गती चेक करणं हे तंत्रच आहे. कारण जेव्हा तुम्ही श्वासाची गती चेक करू लागता, त्यावेळेला चेतना वाढू लागते. मग गती लक्षात आणली पाहिजे आधीच्या पेक्षा. नंतर त्या गतीमध्ये हळू कसा बंद होतो. मग गती जेव्हा बंद झाली, श्वास जाणवूच लागला नाही, त्यावेळेला अंतर श्वासाकडं लक्ष द्यायचंय, अवेअरनेस ठेवायचा आहे. नाहीतर तोही जाणवत नाही आणि आंतरश्वासाकडे कोणी बघायला सांगत नाही. हे इथे अमूल्य गोष्टी मिळत आहेत. मग आंतरश्वासाकडे जर बघायला लागलं, ज्यांना जाणवत नाही त्यांना कळतंय आपल्याला जाणवायचंय. आपली जाणीव वाढवायची आहे, चेतना वाढवायची आहे. ज्यांना नाभीवर स्पंदनं जाणवली नाही काल त्यांनी, अनुभव वाचायचे आहेत ज्यांना स्पंदनं झाली त्यांचे. विचार करायचे, "अरे, नाभीवर पण स्पंदनं होतात का? मग माझा फोकस कमी झाला का?" चांगल्या-चांगल्या लोकांचं, रोज ध्यान करणाऱ्या लोकांची स्पंदनं जाणवली नाही. याचा अर्थ अवेअरनेस त्या तिथे भागाला नव्हता. तुम्हाला सांगते मी, आपण लक्ष देऊ अगर नको लक्ष देऊ, स्पंदनं ही कणाकणात, पेशी-पेशीत आहेत. मग ही जर कणाकणात, पेशी-पेशीत आहे, हेच आपलं सत्य स्वरूप आहे. सतत आपण असं व्हायब्रेट होत आहोत. तुम्ही ज्यावेळेला माझ्याकडे बघता, त्याच वेळेला तुम्ही माझं स्थूल स्वरूप क्रिएट करता. डोळ्यांनी ते क्रिएट केलेलं असतं, ना की ते माझं आहे. ज्या क्षणी आपला डोळा बघतो, त्या क्षणाला ते किरणं तशी क्रिएट करतात. कारण डोळ्याची कपॅसिटी नाही व्हायब्रेशन बघण्याची. हे सगळं व्हायब्रेशन स्वरूप विश्व आहे, ब्रह्मांड आहे. आपण असे स्पंदनं, व्हायब्रेशन सॉलिड इथे काहीच नाहीये. ही मेंदूची करामत आहे. मेंदू आकलन जे करतोय, ते मिथ्या आहे, मिथ्या. लीला आहे, लीला. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, की हे सत्य स्वरूप नाही, लीला चाललंय, नाटक चाललंय. नाटकातलं नाटक चाललंय आपण बघतो. मग हे जर स्पंदन ही स्वरूप आहे, ना की डोळ्याला दिसतंय, जाणून तर घेतलं पाहिजे. मग स्पंदन तर नाभीला काही कणाकणात आहे. मग ज्यावेळेला आपण नाभीला फोकस करा म्हटलं किंवा मुद्रांची जोड दिली, त्यावेळेला स्पंदनं तुम्हाला बघायला सांगितली. याचा अर्थ तुमच्या चेतना वाढीच्या या टेक्निक सुरू करतीये. मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टीतनं चेतना छोटी-छोटी जंप मारायला लागली, तर ती चेतना वाढणार आहे. मग नुसतं आपण ध्यान करायचंय का? ग्रुपवरचे अनुभव वाचले पाहिजेत. ज्यावेळेला तुम्ही ग्रुपवरचे अनुभव मन लावून वाचता, त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड देता लिहिलेल्या, त्या व्यक्तीला प्रेमप्रकाश पाठवताय, ग्रॅटिट्यूड लिहिताय, तिचं कौतुक करताय. का बरं मी एवढा दिवसेंदिवस वेळ घालते? तुमचा अनुभव आला की लगेच प्रतिक्रिया. अनुभव आला की लगेच प्रतिक्रिया. का? एक वेव्ह मी पण सोडतेय त्या व्यक्तीला, इतरांना. मग किती जण बारीक त्याचं निरीक्षण करतात आणि मेंदूत टाकतात खाली. मेंदूत टाकतात म्हणजे मनन, चिंतन, लेखन. तर ते आतमध्ये जाणार आहे मुळापर्यंत. नाहीतर असंच बाहेर जाणार आहे. वाचलं संपलं, वाचलं संपलं. मग रोज झोपताना 5 ते 10 मिनिटं या गोष्टीला दिले पाहिजेत ग्रुपवरच्या संवादांना. उगाचच चाललंय का हो तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून. लिखाण करा, लिखाण करा, 8 नंतर करू नका. हे का चाललेलं आहे? का तर लिखाण करून तुमचंही मनन-चिंतन, लेखन होतंय. शनिवार, रविवार करायचं आहे. आणि ज्यावेळेला होतं, त्यावेळेला मेंदू लाँग टर्म कप्प्यात टाकतो. म्हणजे त्या व्यक्तीला तर खूप फायदा आहे. बरं ब्रह्मांडात आपण हे सोडतोय. जसं वहीत लिहितो, जसं डोक्यात लिहितो, जसं सबकॉन्शियसमध्ये टाकतो. ब्रेन म्हणजे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाचंच कनेक्शन तिथे. कनेक्शन म्हणजे आहेच ते. नेटवर्क ब्रह्मांडासारखंच आहे मेंदूमध्ये. मग हे जर आपण करतोय, तर ते ब्रह्मांडात सोडतोय. ब्रह्मांडात चैतन्यरूपी उरणारच आहे. त्याचे व्हायब्रेशन साठवलेच जाणार आहे. त्याची फ्रिक्वेन्सी, एनर्जी जो काही विचार सोडलाय, तो राहणारच आहे कायमस्वरूपी. एनर्जी पण क्रिएशन होत नाही, पण ट्रान्सफॉर्म होते. या व्हायब्रेशन विचारांनी ती एनर्जी आपण हे करतो. आपल्या भोवतीचं फील्ड वाढत जातं. आणि ज्यावेळेला इतर ते अनुभव नीट वाचतात, त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड देतात. त्याचं अप्रिसिएशन मनातून करतात, ना की जेलसी.
की ह्यांना आलं आणि मला का नाही आलं? वाटू द्यात मला का नाही आलं, पण त्यातून आपण अवेअरनेस आपला वाढवला पाहिजे. मग ज्या अर्थी आपल्याला नाभीची स्पंदनं जाणवली नाहीत, त्या अर्थी आपलं काय चुकलं? आपलं चेतना वाढली नव्हती, का आपला फोकस जास्त गेला नाही, का आपल्या मनात विचार चालू होते, हे शोधून काढलं पाहिजे ना कारण. संकल्पात लिहिलं पाहिजे. नाभी स्पंदनं जाणवू लागलीत. असं करत ती चेतना आपलं हे काही खेळ नाही चाललेला. यायचं, किती वाजताही जॉइन व्हायचं आणि वाटेल तेवढं बसायचं. लिहिलं तर नाही. आज मला फक्त ज्यांनी लिहिलेलं नाही आत्तापर्यंत त्यांची उत्तरं हवी आहेत. नाहीतर वेगळा ग्रुप करणार पुढच्या आठवड्यात. बाकीच्यांनी लिहूच नका. काल आणि परवा ज्यांनी लिहिले त्यांनी आज लिहूच नका. कारण लिहिणारेच लिहितात. आणि ह्याच्यात सुद्धा एक पॅटर्न्स आहेत स्वभावाचे. एक निगरघट्टपणा असतो काही लोकांचा. काही लोकांना लिहा म्हटलं की नाहीच ते लिहीत. कधीच लिहीत नाहीत, कधीच. ह्या स्वभावाला सोडलं पाहिजे, बदल केला पाहिजे. या गोष्टी लक्षात घ्या. मला गुरु म्हणता तुम्ही, पण मग मी जर असं वैयक्तिक बोलले, तर मग ते दुखावलं जातं आणि गायब होता तुम्ही. पण हे कॉमनली बोलतेय मी, हा स्वभावाचा पॅटर्न आहे. हा सोडला पाहिजे. म्हणून सगळ्यांना नियम सारखा लावते. आता काल सुद्धा लिहा म्हटलं, एखादी व्यक्ती म्हणतीये की ग्रुपवर लिस्टमध्ये नाव लिहा, तरी आपण लिहू शकत नाही. काय आपले हे स्वभावाचे साचे आहेत. किती दिवस तेच चाललंय. आजचं नाहीये. मग किती आपण निगरगट्टपणा दाखवतोय. किती आपला इगो आहे. नाहीच मी लिहिणार. मी नाहीच लिहिणार. किती महिने तो टिकवायचा? हे बघा, वाईट वाटतं लोकांना. मंगल मॅडम खूप कडक आहेत. पण ते कडक कशासाठी आहेत? त्या कडकपणासाठी मला किती कष्ट घ्यावे लागतात. हे लक्षात घ्या ना. अनुभव वाचायला, त्याला प्रतिक्रिया द्यायला मला काय देणं-घेणं पडलंय? तुमच्यासारखं मी वागते की येते अन् बसते अन् घेते संपलं. कशाला काय करायचंय? एक 3-4 जण जरी आले ना माझ्याबरोबर, नाही आले तरी चालतंय. मला काल परत ध्यान करावं लागलं लक्षात घ्या. सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे ते सगळं टाकून मी परत ध्यान केलं. असं होत नाही ध्यान घेताना माझं. तर या गोष्टी लक्षात घ्या. टेक्निक्स लिहा. बारीक-बारीक टेक्निक्स लिहा. आपण काय-काय केले कालच्या ध्यानात व्हिडिओ काढलाय, रेकॉर्डिंग काढलाय. स्टेप्स काय आहेत? त्या स्टेप्सनी ध्यान करायला सुरुवात करा. सुषुम्नेत गेली पाहिजे, नाडी चेक केली पाहिजे. एकानेही नाडीचा नियम व्यवस्थित लिहिला नाही. आणि नियमांचा अनुभव कसा लिहायचा? कितीदा मी त्याच गोष्टी सांगतेय. अनुभव लिहिताना काय वापरलं, काय केलं लिहू नका. तो अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. त्यातून चुकीचे पण मेसेज जातात. आणि तुम्ही हे असं जर सांगितलं इथे हायर, उच्च, तर तुमच्या ऊर्जा जातात. कारण अजून त्या स्टेबल नाहीयेत. अजून अनुभव यायचेत. नियम असा लिहिला पाहिजे सकाळी उठून नाडी आणि चेहऱ्यावरून किंवा पावलं काय सगळं डिटेल लिहायची गरज नाहीये. उठून नाडीचा नियम पाळला, नाडी चेक करून सर्व केलं. कामं चांगली झाली. कामं काही चांगली झाली ते लिहा. म्हणजे कळेल इतरांना काय कामं ठरवली तुम्ही आणि त्या नंबरचं पाऊल कोणी टाकले का? आज डावी नाडी आहे बघा. कोणाकोणाची डावी नाडी सुरू झाली. चेक करा उठल्यावर. टाका बरं चॅट बॉक्समध्ये मला. डावी नाडी सुरू झाली का? योग्य नाडी होती, अयोग्य नाडी होती. एकाचा तरी शब्द आलाय का त्याच्यात? एकाचा तरी? मला सांगा कोणाचा आला असेल तर. माझ्याकडनं स्किप झालं. नुसती नाडी चेक केली. योग्य होती, अयोग्य होती. बघा काल काय-काय लिहिलंय, परवा काय-काय लिहिलंय बघा. मग हे तर सगळ्यांना शास्त्र शिकलेल्यांना सांगितलं होतं 20 जणांना. 20 जणांपैकी किती जणांनी लिहिलं ते? वेगळाच तो प्रश्न होता. ध्यानाला न उठणाऱ्यांसाठी सुद्धा होता. ध्यानाला उठलेल्यांनीच त्यात लिहिलंय, पण न उठणाऱ्यांनी किती लिहिलंय? म्हणजे काय आपण येऊन पिरॅमिडला 1 दिवस घालून काय केलं? साधा एक पहिलाच नियम आपल्याला पाळता येत नाही आणि आपण लिहू शकत नाही ग्रुपवर. किती कष्ट घेतोय मग स्वतःवर. तर नियम लिहिताना डिटेल लिहायचे नाहीत. फक्त केलं म्हणा. तिथे योग्य नाडी होती, नाही होती हे म्हणा. कामं झाली, कामाचं स्वरूप सांगता आलं तर सांगा.
तर हे लोकांना तुम्ही ज्ञान देताय. छोटं-छोटं अनुभव लिहिताय म्हणजे लोकांना ज्ञान देताय. लोकांना नुसतं ज्ञान देत नाही, ब्रह्मांडात सोडताय, तुमची ऊर्जा वाढवताय, इतरांची ऊर्जा वाढवताय. म्हणून तुम्ही सुद्धा अनुभव लिहायचे आहेत. तर तंत्राची लिस्ट करायला लागा. कालपर्यंत 2 दिवसात बरीच तंत्र झालेली आहेत. खूप बारीक तंत्र झालेली आहेत. चला आता ध्यान करूयात.